नमस्कार। आज केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब पुण्यापासून पंढरपूरपर्यंत दौरा झाला। यामध्ये मी साहेबांबरोबर पंढरपूरपर्यंत बसमधनं प्रवास केला। गडकरी साहेबांना हॉटेलमध्ये भेटल्यानंतर आम्ही मागच्या वेळी देखील दिल्लीमध्ये भेटलो होतो, आत्ता देखील आज भेटलो आणि गडकरी साहेबांना विनंती केली होती की टेंभुर्णी पंढरपूर ह्या रस्त्यावरती खूप मोठी वाहतूक 10,000पेक्षा जास्त गाड्या त्या ठिकाणी 24 तासात जातात आणि या रस्त्याची खूप महत्त्वाची गरज आहे। त्याच्यावरून अनेक पालख्या त्या ठिकाणी येतात। मग नगर बाजूनं येणाऱ्या सगळ्या पालख्या, अहिल्यानगरहून येणाऱ्या पालख्या असतील, आजूबाजूच्या छोट्या मोठ्या पालख्या असतील, यामुळं या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे। आणि आज आनंदाची गोष्ट की गडकरी साहेबांनी फलटणच्या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर हा टेंभुर्णी टू पंढरपूर हा NHIचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला 48 किलोमीटर। त्याच्यासाठी 9.5 किलोमीटरचा पंढरपूरवरून अनवलीपर्यंत बायपास देखील यामध्ये समाविष्ट केला आहे आणि 950 कोटी रुपये ही त्या ठिकाणी घोषणा आज केली। त्याबद्दल सर्वप्रथम गडकरी साहेबांचे खूप खूप आभार मानतो। आणि याचबरोबर गडकरी साहेबांनी पंढरपूरला असणाऱ्या रिंग रोडमध्ये त्या ठिकाणी आज घोषणा केली, रिंग रोड देखील केला जाईल आणि या माध्यमातून या रिंग रोडमुळं अनेकांची वाहतूक कोंडी पंढरपुरातून कमी होईल आणि अनेक त्या ठिकाणी निर्णय घेत असताना आज तोंडले बोललेला जे आपल्या मतदारसंघातून पालखी बोरगावून मिळते आणि तोंडल्यापासून तिथे गुळीच त्या बाबतीत अनेक गोष्टी पंढरपूर बाजीरावेरीपर्यंत प्रवास केला। त्यामध्ये अनेक विषयावरती गप्पा मारण्यात आल्या, रस्त्याच्या कामाच्या संदर्भात, रस्त्याच्या संदर्भात असेल साहेबांनी। त्याचबरोबर या पालखी मार्गावर असणाऱ्या झाडं लावणं असेल, पालखी मार्गाची स्वच्छता ठेवणं असेल, अनेक विषयावरती मग आम्ही देखील त्या ठिकाणी पालखी मार्गाच्या माध्यमातून काही विनंत्या केल्या की आपल्या इथं पंढरपूरच्या तिथं घोसाळे आहे, गाडीव आहे, तिथं सर्व्हिस रोड नाही, त्याची मागणी केली। त्याचबरोबर हा रस्ता जम्पिंग होतो, तो जम्पिंग कमी झाला पाहिजे, त्याच्यावर रस्त्याची क्वालिटी चांगली झाली पाहिजे, त्याबाबत मागणी केली। बाजीरावेरीच्या तिथं त्या ठिकाणी सुशोभीकरण याबद्दल देखील मागणी केली, त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आणि त्याचबरोबर तुंगतगाव असेल जिथे ब्रिजेस आहेत, अंडरपास आहे, त्याच्या साईडला त्यांनी त्या ठिकाणी अभंग वाक्य असं त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, संतांची माहिती दिली पाहिजे, त्यामुळे ते आकर्षक दिसेल अशा पद्धतीची देखील मागणी केली। त्याचबरोबर सर्व्हिस रोडचा अजून विषय झाला, त्याला ब्रिजची मागणी, हे सगळे विषय त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या सगळ्याची मागणी। त्याचबरोबर मगरवाडीच्या इथं ओव्हरब्रिजच्या बाबतीत देखील पुन्हा एकदा मागणी केली। त्याचबरोबर आपण पुणे सोलापूर रोडवरती रांजणी अलिगावच्या तिथं ब्रिजच्या संदर्भात काम सुरू करावं, जे टेंडर झालं होतं त्याची देखील मागणी केली। ते देखील आदेश त्या ठिकाणी अधिकारी सोबत होते, अधिकाऱ्यांना गाडीतच तात्काळ आदेश दिला आणि ते सुरू करण्याची सूचना दिल्या। त्याचबरोबर वेणेगावला ब्लॅक स्पॉट झाला आहे, तिथं ब्रिजची गरज आहे, पंढरपूरला वळतो तिथं ब्रिजची गरज आहे, अनेक ठिकाणी आज कामं गरज आहे, त्या ठिकाणी कामं करण्याचं सुचवलं आणि तात्काळ त्याची दखल घेऊन माननीय गडकरी साहेबांनी त्याच्यावर सूचना दिल्या। या आजच्या प्रवासामध्ये गडकरी साहेबांनी काही शिकायला मिळालं। पॉलिटिकल असेल, इथेनॉलच्या बाबतीतली साहेबांची पॉलिसी असेल, भविष्य काळामध्ये ट्रॅक्टर इथेनॉलवरती आणायचे असतील, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असतील, आता काही दिवसात महिंद्राची गाडी इथेनॉलवर चालणार आहे, ती देखील आता लॉन्च करतायत। आणि मग अनेक अशा त्या ठिकाणी गोष्टीवरती चर्चा झाली, भविष्याच्या दृष्टीने चर्चा काही गोष्टी झाल्या। गडकरी साहेबांबरोबर आजचा प्रवास खूप सुंदर झाला आणि खऱ्या अर्थानं आजच्या प्रवासाबरोबर गडकरी साहेबांनी आज माढा मतदारसंघामधला टेंभुर्णी पंढरपूर हा मोठा रस्ता त्या ठिकाणी चारपदरी करण्यासाठी 950 कोटी रुपयांची त्या ठिकाणी घोषणा केली। त्याबद्दल पुन्हा एकदा गडकरी साहेबांचे आभार मानतो। आज गडकरी साहेबांनी दर्शन घेतलं, गडकरी साहेबांचं स्वागत केलं आणि त्यांच्याबरोबर संवाद केला।
एकंदरीतच गडकरी साहेबांच्या बरोबर आलेला योग खूप सुंदर होता. गडकरी साहेबांचे खूप आभार मानतो आणि गडकरी साहेबांनी आपल्या रस्ता केल्याबद्दल सर्व आपल्या मतदारसंघाच्या वतीनं गडकरी साहेबांचं आभार मानून गडकरी साहेब हे रस्ता लवकरात लवकर केंद्र होऊन लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तो रस्ता आपल्याला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे.